आज आपण स्वरांजली नावाचा प्रोग्राम करत आहोत. आमची आजी स्मृती प्रेसकर. मी एक छोट्या याच्यामध्ये सांगते की आज प्रोग्राम काय काय आहे. आधी दीप प्रज्वलन होणार, वेलकम सॉन्ग स्वागत गीत होणार आणि त्यानंतर आपण आजींची जीवन कथा याचं पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत. ते प्रकाशित होईल आणि त्यातली जी आजींची लिहिलेली त्यांची जीवनाची जी कथा आहे ती त्याचा सार नाही पूर्ण कथा सांगणं पॉसिबल, त्यामुळे आम्ही त्यातला सार सांगू. आज त्यांना या पद्धतीची श्रद्धांजली देण्यात आहे. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. नभ दाटून येतात पण वर्षा होत नाही. नभ दाटून येतात पण वर्षा होत नाही. आजी तुझ्या आठवणी येतात पण तुझा चेहरा मात्र दिसत नाही. आता का बोलू तुला दार पुढे मागे वाचली प्राण आजी कसे मी तुला दिसते. आयुष्यात कधीही त्यांची जागा म्हणून न निघणारी माझी आजीच असते, म्हणजे आमची आजी सुषमा. अशी मी तुझी आत्मा अनंतात आज वेळी झाली. आज त्या अमर भावरूप पुष्पांची ओझर पाहून देतो आम्ही आज श्रद्धांजली. आजी भावपूर्ण श्रद्धांजली. आज मी तुम्हा सर्वांपुढे आमच्या आजीची जीवन कहाणी सादर करणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण त्यांच्या तुल्य आत्माला 2 मिनिटं मौन करून श्रद्धांजली देऊया. तर मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं उभं राहून त्यांना आपण श्रद्धांजली देऊया. धन्यवाद. त्यांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित. आजींनी स्वनिश्चित केलेली शारदा आपल्या समोर मंजू आत्या आणि संध्या आत्या सादर करीत. हॅलो.
ओंकार संगीत वीणेवरी गात, ओंकार संगीत वीणेवरी गात, उलरित साध्यात ज्ञान विश्वास साऱ्या कलांची असे राणी, साऱ्या कलांची असे राणी, ही हो शुभदायी, ही हो शुभदायिनी, शुभदायिनी, शुभदायिनी. धन्यवाद. त्यानंतर आमची छोटी श्रेया आजीने लिहिलेले स्वागत गीत सादर करणार. उपकारी बाधामे या सुजनांचे, या थोर जनांचे स्वागत करू आज सकल थोर जनांचे, या थोर जनांचे, या थोर जनांचे. वा, मस्त श्रेय. आमची आजी खूप खूप छान छंद जोपासत असे, जसे की कविता लेखन, मनातील भावना, तसेच मुळातच लेखनाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनावर लिहिलेलं प्रकाशन ही त्यांची शेवटची इच्छा आज आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यासाठी बाबा, काका आणि सुधीर मामा यांना पुस्तकाचे विमोचन करण्यासाठी आमंत्रित करते. मला एक फूड आणि टमाटर घेऊन जाईल. टाळ्या व्हायलाच हव्या. धन्यवाद तुम्हा तिघांचे. चला तर आपण आजींच्या जीवन कथेतील काही मौलिक क्षणांचे वाचन करूया. यात्रा खरोखर जीवनाची यात्रा नाही तर काय म्हणता येईल. नागपुरात संघ बिल्डिंग महाल परिसरात असलेल्या दप्तरी घराण्यात
दिनांक 1 मे 1935 साली मध्यरात्री माझा जन्म झाला. मी आजीची जीवनकथा वाचते, त्यामुळे मी म्हणूनच बोलणार. एका सुविधी आणि उत्तम संस्कारी कुटुंबात खूप सदन नाही किंवा निर्धनही नाही अशा मध्यमवर्गीय घराण्यात माझे आजोबा श्री भाऊजी दप्तरी एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर होते. माझे वडील म्हणजे भाऊजींचे पहिले अपत्य, तेही डॉक्टर होते. आजोबा, आजी, काका, काकू, आत्या वगैरे असे आमचे मोठे कुटुंब होते. घरातील या थोर मोठ्यांच्या उच्च संस्काराने मी लहानाची मोठी झाली. माझी आई पण एका मध्यम कुटुंबातील होती. तिचे नाव पार्वती निळकंठ दप्तरी. आम्ही 4 भावंड, माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण व माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ. शेवटच्या बाळणपणात आई आजारी होऊन लवकरच मरण पावली व तिची जीवन यात्रा अल्पशा काळातच समाप्त झाली. आई मी मराठी 3ऱ्या वर्गात शिकत होते. नंतर 4थ्या वर्गात गेले. माझे 2 भाऊ लहानच होते. त्यावेळी 4थ्या वर्गाची वार्षिक परीक्षा बोर्डाकडून होत असे. आई नुकतीच गेलेली, बाबा सतत त्यांच्या दवाखान्यात असत. सकाळ संध्याकाळ ते बिझी असायचे. तेव्हा 4थीची परीक्षा कॉर्पोरेशनच्या दाऊद हॉलमध्ये व्हायची. परीक्षेला मला पोहोचवणारे माझे काका, आम्ही त्यांना छोटू काका म्हणायचो, कारण ते सर्व भावात छोटे होते ना. परीक्षा संपल्यावर पुन्हा घ्यायला यायचे. अशा प्रकारे ते आमची काळजी खूप घ्यायचे. 5व्या वर्गापासूनचे माझे शिक्षण घरासमोर असलेल्या भारत महिला विद्यालयात या शाळेत झाले. लहानपणापासूनच गाण्याची व खेळण्याची खूप आवड होती. शाळेत दरवर्षी गॅदरिंग व्हायचे. प्रथम वर्गात खेळाचे सामने, गाण्याची स्पर्धा, डिबेट, नाटक वगैरे अनेक कार्यक्रम असायचे. त्या सर्वात मी भाग घेत असे. तसेच लंगडी, खो खो, हुतुतू हे भारतीय खेळ आम्ही खेळत होतो. शाळांमध्ये स्पर्धा चालायची. रोज खेळून आमच्या शाळेची पक्की टीम तयार झाली. टीम मध्ये माझे नाव पहिल्या नंबरवर असायचे. मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून आम्ही मोठमोठ्या शाळेची म्हणजे लोकांची शाळा, भिडे गर्ल्स हायस्कूल, हिल सिटी हायस्कूल असे मॅचेस खेळू लागले. बरेचदा जिंकतही होतो. शाळेत बॅडमिंटन कोर्टही होते. शाळा सुटल्यावर शिक्षक लोक तिथे खेळत असत. मला तो खेळ खूप आवडायचा. मी व माझी मैत्रीण तारा शिंदे आम्ही दोघीही बऱ्याच वेळापर्यंत त्यांचा खेळ बघत असत. काही वेळानंतर शिक्षक आम्हाला खेळावरच बोलायचे व रोज आम्ही त्यांच्या बरोबर खेळत होतो. त्यामुळे आमची बरीच प्रॅक्टिस होऊ लागली आणि आम्ही दोघी मग मोठमोठ्या मॅचेस खेळू लागलो. आजच्या काळात जर आम्ही सांगितले तर कोणाला खरे सुद्धा वाटणार नाही, कारण त्यावेळी फोटोग्राफीची फारशी सुरुवात झाली नव्हती. जर असती तर आम्ही सुद्धा खेळाचे युनिफॉर्म घालून खेळतानाचे फोटो दाखवले असते. गाण्याच्या आवडी संबंधी सांगायचे म्हणजे 8 ते 11 वर्गापर्यंत मी संगीत विषय घेतला व मला परीक्षेत प्रावीण्यही मिळाले. त्यावेळी 10वी वर्गापर्यंत मॅट्रिक नसून 11वी पर्यंत मॅट्रिक होते. माझे तिथपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, माझ्या समोरच तुझे सर्व काही झाले असते तर मला सुखाने मरता आले असते. एवढे बोलून ते गप्पच बसले. बाबा व आई नसल्यामुळे माझ्या लग्नाची त्यांना काळजी वाटत आहे याची मला जाणीव झाली व मीही गप्पच बसले आणि त्या बोलण्यावरचा विचार करीत राहिले. मन म्हणाले, जाऊ दे, आपले आवश्यक असलेले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झालेच ना, पुढचे पुढे बघू असे समाधान करून मी तो विचार सोडून दिला. त्यानंतर माझ्याकरिता वर संशोधनाचे काम सुरू झाले व वरुड जिल्हा अमरावती येथील आमच्या सारख्या साधारण परिस्थितीच्या कुटुंबात एका मुलाशी माझा विवाह झाला. शिक्षण माझ्या एवढेच झालेले. त्यांचे नाव श्री अच्युत रामचंद्र कुकडे. त्यांचेही वडील लवकर गेल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. आई आपला बराच मोठा परिवार सांभाळता थकलेली. त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देता आले नाही. त्यांच्या मोठ्या भावाने आईचा अर्धवट राहिलेला संसार सांभाळला. त्यांचेही फारसे शिक्षण होऊ शकले नाही. यांचेही शिक्षण मोठ्या मुश्किली मॅट्रिक पर्यंत. काही वर्ष घरी असलेली शेती भाती सांभाळली व शेवटी आपले करिअर करण्यासाठी नागपूरला आले. अनेक सरकारी कार्यालयात अर्ज दिले आणि शेवटी एका सरकारी कार्यालय म्हणजे कृषी विभागात नोकरी मिळाली व त्यानंतर 1955 साली आमचे लग्न झाले. 1958 साली माझ्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. बारसे खूप धडाक्यात झाले.
कारण कुकडे घराण्यात नवीन पिढीत तो पहिलाच होता. दुसरा मुलगा सन 1961 साली जन्मला. मोठ्याचे नाव दीपक आणि लहान्याचे नाव मोहन ठेवले आणि संसारात 2 मुली झाल्या. मोठी मंजुषा, लहान संध्या अशी त्यांची नावे ठेवली आणि संसाराची गोकुळ झाले. अशा या संसाराला हातभार लावण्यासाठी मला डीएड करणे गरजेचे होते. त्यासाठी मी प्रयत्न सुरू केला, पण डीएड कॉलेज उमरेडला नव्हते आणि उमरेड ते नागपूर रोज येणे जाणे करून मी माझ्या प्रयत्नांचा हेतू साध्य केला व चांगल्या मार्काने पासही झाले. आणि त्यानंतर मला नागपूरच्या सीपीएम बेरार शाळेत नोकरी लागली. पाहता पाहता माझी मुले मोठी झाली आणि लगेचच दीपकला डीएजीपीटी ऑफिस मध्ये नोकरी लागली. त्यांच्या 2 वर्ष सर्व्हिस होत नाही तर लगेच त्यांच्या लग्नाचा योग जुळून आला. या मित्राची वनिता बापट हिला आम्ही पसंत केले आणि 8 जूनला लग्नही झाले. सून आली आणि सर्व व्यवस्थित सुरू झाले. मलाही नोकरीच्या दगदगीत थोडी विश्रांती मिळाली. अशा प्रकारे माझ्या मोठ्या मुलाचे लग्न झाले. आजींचा मोठा मुलगा म्हणजे श्री दीपक अच्युतराव कुकडे आणि त्यांची मोठी सून म्हणजे वनिता दीपक कुकडे. मी दीपक अच्युतराव कुकडे म्हणजे माझे सासरे, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत इथे बोलावे. धन्यवाद स्नेहल. अतिशय भावविभोर असा हा प्रसंग आहे. पाहता पाहता 1 वर्षही पाहता पाहता 1 वर्षही संपून गेले आणि प्रथम वर्षाचा हा प्रसंग देखील झाला. या प्रसंगी काय बोलावं, कसं बोलावं, जसं मला प्रॉब्लेमच होता. आता आईची आठवणी तर खूप आहेत. कारण सगळ्यात पहिले आपल्या जास्त आणि आईचं गाणे वगैरे आईला खूप आवडायचे, म्हणून आईच्या आवडीचं गाणं मला म्हणावं असं वाटतं आहे. तर आता बघतो बा प्रयत्न करून मला कितपत जमेल आहे. आईला शक्यतो लता मंगेशकरची आणि यांची आशा भोसलेंची गाणी जास्त आवडायची. आणि जेंट्स मध्ये पण काही गाणी आवडायची, जेंट्स व्हॉइस मध्ये. तर त्याच्यात सगळ्यात जास्त मला आई बाबांनी जे प्रेस केलं होतं ज्या गाण्यासाठी, ते गाणं मी तुम्हाला आता ऐकवतो आहे. त्याचं टायटल आहे आकाशी झेप घेरे पाखरा. आम्हाला चौघांनाही हा देत असेल आम्ही पण झाल्याबरोबर. आणि सगळ्यांनी झेप घेतली, पण मी आईजवळ सगळे मला गमतीने विचारायचे की आई तुझ्याजवळ राहते की तू आईजवळ राहतो. पण मी त्यांना म्हणायचो की नाही, मी आईजवळ राहतो, आई माझ्याजवळ नाही. आणि आता असं झालं तर माझ्या जागेवरच आहे आणि आई बिचारी आई जग सोडून गेली. आता मलाही थोडंसं गहिवरल्यासारखं होतंय, कसं बोलायचं, काय बोलायचं. ठीक, मी प्रयत्न करतोय गाणं म्हणायचं. धडकतले विषसमान मोती तारा मोहाचे बंधन द्वारा तुझ आवडी
कैसा उंबरा तोडी सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने तुझ पंख दिले देवा करविहार सामर्थ्याने दरी डोंगर वीराने दरी डोंगर वीराने जा ओलांडूया सरिता सागरा तोडी सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा पिंजरा. आकाश झेपगे पाखरा आकाश झेपगे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा तोडी सोन्याचा पिंजरा. गाणं सादर केलं बाबांनी. या गाण्यामध्ये आठवलं की आजी रोज सकाळी उठून हे गाणं त्यांच्या मोबाईलवर लावायचे. त्यांना हे अतिशय प्रिय असं गाणं. तर मी एकदा आजींना विचारलं की आजी तुम्हाला हे गाणं एवढं का आवडतं, की का बरं तुम्हाला तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला लता मंगेशकरचे गाणे वगैरे आवडायचे, तर तुम्हाला हे का आवडतं. तर तेव्हा त्यावेळेस आजींनी मला एकदा सांगितलं होतं की या गाण्याचा तू अर्थ ऐक. या गाण्याच्या अर्थात असं म्हटलंय की देव सगळं सुख देतो, देव आपल्याला सगळं सुख देतो, पण ते कधी जास्त सुखही आपल्याला आपल्या अंगाशी येतं. मला यातनं असं खूप या गाण्यातनं असं खूप असं वाटतं की प्रत्येकाला देव सगळं सुख देतो, पण ते उपभोगायचं किती आणि किती आपण त्यातलं किती सत्व आपण घ्यायचं हे आपल्या हातात असतं. तर हे गाणं आजींचं अतिशय आवडतं गाणं, त्यामुळे बाबांनी हे गाणं सिलेक्ट केलं आणि खूप छान सादर केलं आपल्या पुढे. आता मी आईंना, आजींची मोठी सून आईंना विनंती करते की त्यांनी पण आपले 2 शब्द बोलावे. हॅलो, मी काय बोलू. आज तर त्या माझा आधारस्तंभ होत्या आतापर्यंत, आणि एकदमच आधार फुंकल्यावर जशी गायीची होते अवस्था तशी आहे. रोज सांगता तर येत नाही, पण आठवण पण येते, असं काहीतरी परिस्थिती होते आणि ते मी बोलू शकत नाही. पण एक त्यांचं वाक्य मला माहिती आहे की तू घरातली मोठी आहेस बरं, तुला लहानांना सगळ्यांना सांभाळून न्यायचं आहे, प्रत्येकाला जोडून न्यायचं आहे, आणि मी तो जोडण्याचा प्रयत्न करते. कितीपत योग्य आहे हे मला नाही माहिती, पण मी तो प्रयत्न करते की सगळ्यांनी जोडून एकमेकांनी हसत खेळत राहावं, हीच त्यांची इच्छा होती आणि हाच प्रयत्न मी करते. करता आणि करविता शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. हसते तुझी पान हलते, हरते तुझी फूल फुलते, ते जगळात गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. सुख दुःखाची ऊन सावली,
तुझीच जाणीव वेळोवेळी सुख दुःखाची ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी तुझ्या कृपेच्या पंखाखाली जीवदान ते मरणा मिळता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता देऊळ तुझी तूच मूर्ती देऊळ तुझी तूच मूर्ती तूच आरती पूजा भक्ती तूच असता पाठी पूर्ती मागायाचे काय अनंता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता. धन्यवाद आई. आजी जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचे संस्कार हे आपल्यात आहेत आणि ते आपण आयुष्यभर सोबत घेऊन चालूया. चला मी आता आजींची आत्मकथा पुढे वाचायला सुरू करते. आतापर्यंत आपण आजींच्या आत्मकथेत जे आता जॉईन झाले त्यांना सांगते की आपण आजीची आत्मकथा वाचतोय. आतापर्यंत आजींनी जे म्हणजे कसा त्यांचा जन्म झाला, ते कुठे शिकल्यात, त्यांना लग्न कसं झालं, आपण हा त्यांचा जो सार आहे ते ऍक्च्युली हे पुस्तक फार त्यांनी अगदी डीपली लिहिलंय, पण त्यातले आम्ही काही क्षण जे आहेत त्यातले ते आम्ही इथून सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आतापर्यंत मी वाचलं की आई आणि बाबांचे लग्न झालेले आणि त्यानंतर त्यांना थोडीशी दगदगीत म्हणजे नोकरी आजी करायच्या, सून घरी आल्यामुळे त्यांना थोडीशी दगदगीतनं थोडाफार का होईना त्यांना हातभार लागला होता. त्यापुढे आता मी वाचायला सुरू करते. लग्न होऊन 1 वर्षातच मला नातू झाला. नाव पराग ठेवले. सुंदर कुरळे केस, हातापायाने नाजूक असला तरी गोंडस असे ते बाळ रूप पाहून माझे मन कृतकृतज्ञ झाले व त्याचे बारसे मोठ्या थाटामाटात झाले. हा आनंदोत्सव आम्ही आनंदाने साजरा केला. आजी पणजी पासून सर्व कुकडे हजर होते, कारण बऱ्याच वर्षानंतर नवीन पिढीत मुलाचा जन्म झाला होता. त्यानंतर काही वर्षानंतर मोहन याला हवामान विभागात नोकरी लागली, तीही अहमदाबादला. त्यामुळे त्याला तिथे लवकरच जॉईन व्हावे लागले. एकटाच तिथे राहत असल्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. माझ्या नोकरीमुळे मीही नागपूर सोडू शकत नव्हते, त्यामुळे त्याचे लग्न लवकरच करणे आवश्यक झाले व तसा योगही जुळून आला. नागपुरातील बाळासाहेब देवपुजारी यांची मुलगी उज्ज्वला ही आमच्या पसंतीत उतरली व लवकरच थाटामाटात लग्न झाले. तर आजींनी आता मोहन काका आणि उजू काकू यांच्या लग्नाबद्दल काही कविता आणि काही लिहिले होते, पण आता मी मोहन काकांना आमंत्रित करते की त्यांनी आपली भावना व्यक्त करावी. मी करता एक कविता केली आहे. कविता आहे जनरली मी हे करतो, त्यामुळे कविता केली आहे. कवितेचं शीर्षक माँ. हे माँ, मेरी माँ, प्यारी माँ, प्यारी माँ, क्या हाल है मेरे दिल का, क्या हाल है मेरे दिल का, कैसे करूं मैं बयां. जन्म दिया है तूने मुझे, लालन पालन भी तूने किया. जन्म दिया है तूने मुझे, लालन पालन भी तूने किया. यह कर्ज कोई उतार न पाया, मैं भला कैसे उतारूं. मैं तेरा बेटा हूँ,
मैं तेरा बेटा हूँ, सब कुछ तूने मुझे दिया, कुछ बाकी न रखा। दिखने मैं में एक ऐसा अभागा, कुछ भी सेवा न कर सका, तेरे खातिर कुछ भी कर न सका। नौकरी और खुद के कार्य के हेतु हमेशा खुदगर्ज रहा। पिछले साल एक दिन ऐसा आया, तुझे हमसे जुदा कर गया। आज तेरी बरसी, आज फिर मेरी भावनाओं का अंबार जागृत हुआ। आज तेरी बरसी, आज फिर मेरी भावनाओं का अंबार जागृत हुआ। आज फिर तेरी याद आई, फिर भावनाओं की कश्मकश, आंखों से आंसू बहने लगे। उफ, मैं ये क्या कर बैठा, मैं ये क्या कह बैठा। तुझे पसंद है खुशी, तुझे पसंद है खुशी, तुझे पसंद था मेरा यह गाना, खुशी का गाना। यही गीत मैं श्रद्धांजलि सुमन तेरे खातिर प्रस्तुत करता हूँ। ये गाना किशोर कुमार ने गाया हुआ है। एक अच्छा और छोटा गीत जो मुझे काफी अच्छा लगता है हमेशा। और मुझे ऑफिस में कार्य ऐसा दिया गया था, ये मेरे मुताबिक भी गाना था। मुसाफिर हूँ यारो, न घड़ी है न ठिकाना। मुसाफिर हूँ यारो, न घड़ी है न ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। मुसाफिर हूँ यारो, न घड़ी है न ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। एक राह रुक गई तो और जुड़ गई। मैं मुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई। हवा के परों पर मेरा आशियाना। मुसाफिर हूँ यारो, न घड़ी है न ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। जिनने हाथ थाम कर इधर बिठा लिया, रात ने इशारे से उधर बुला लिया। सुबह से शाम से मेरा दोस्ताना। मुसाफिर हूँ यारो, न घर है न ठिकाना। मुझे चलते जाना है, बस चलते जाना। थैंक यू, धन्यवाद। वाह, फारच छान काका.
मी आता आजींची कथा पुढे सरकवते. सॉरी, आता उजू काकूंना मी आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलावं. नमस्कार. मी तर काही लिहित वगैरे नाही आणि गाणी म्हणण्यात मी अजिबात चांगली नाही आहे, म्हणून मी माझ्या मुलीने लिहिलेली म्हणजे ईशाने लिहिलेली कविता म्हणून वाचून दाखवते आहे. आणि ती फक्त इंग्लिश मध्ये लिहिते, पण तिने ही एकच अशी कविता आहे जी तिला आजीसाठी त्यावेळेला फक्त मराठीमध्ये लिहिली आहे. तिने एकच अशी कविता आहे, मी वाचून दाखवते. कवितेचं नाव आहे अशी होती माझी आजी. चेहऱ्यावर फक्त प्रेम भाव, मनामध्ये सगळ्यांसाठी प्रार्थना असायची. तिनेच शिकवलं कसं मन जिंकायचं, तिच्या पदरात आम्ही मोठे झालो. तिने जितकं प्रेम केलं आमच्यावर कधीच कोणी करू शकणार नाही. तिच्या छायेत होतो आम्ही, तिच्याच पदरात राहू. काग आजी केलीस तू, कोण आता म्हणेल मी जेव बेटा. कोण पत्ते खेळताना हे सगळे बोके मलाच येतात म्हणणार आता. कशी ग होतीस तू, इतकं प्रेम दिलं आम्हाला, नेहमी जपून ठेवलं. कोण आमच्या मनाला तसं जपणार आता. कधी वाटतं सुटका मिळाली तुला सगळ्या दुःखांपासून. कधी वाटतं का नाही राहिलीस थोडे क्षण अजून. आता तसं मनाला घेते समजवून की तू आहेस ना इकडे, येशील ना आता. पुन्हा पत्रात शिरू तुझ्या लहानपणीच्या आठवणी काढून. आम्हाला जगणं शिकवणारी, सगळ्यांना सोबत ठेवणारी, प्रेमात पडतील सगळे तिच्या. अशीच होती माझी आजी, अशीच होती माझी आजी. वा, ईशा खूप छान कविता लिहिली. चला तर आपण आता पुढे ऐकूया. मोहनच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी मंजुषाच्या लग्नाचा योग आला. श्री शांताराम खांजोडे यांचा मुलगा चिरंजीव प्रकाश M.Com झालेला व केंद्र सरकारची नोकरी ऑर्डन्स फॅक्टरीमध्ये असलेल्या यांची पसंती झाली व दोघांचे लग्न झाले. आता मी मंजू त्यांना इथे मंचावर आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द बोलावे. आई. आई हा असा शब्द आहे की ती सर्वांवरच प्रेम करणारी असते. निरंतर प्रेम असतं तिचं. प्रत्येक मुलांवर ती सारखंच प्रेम करत असते. अशी आमची आई. मी तिच्याबद्दल लिहिलेलं आहे, थोडं वाचून दाखवते आधी. जगावर माणसांवर प्रेम करायला शिकवणारी, नेहमी सकारात्मक दृष्टी ठेवणारी, साधी राहणी, उच्च विचारसरणी, अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवणारी, प्रत्येकाची मने जपणारी, नाते संबंध जुळवून ठेवणारी अशी माझी आई आता जग सोडून गेली. आम्हाला पोरकं करून गेली. सतत मनामध्ये तुझा फोन वाजत असतो. तू कशी आहेस हे विचारत असतो. क्षणभर माझे डोळे पाणावतात. तू काळजी करू नकोस आई, आम्ही सर्व सुखी आहोत तुझ्या मागे. आईला गाण्याची तर खूपच आवड होती. आईसारखं तर गाणं म्हणू शकणार नाही. मला माहिती आहे की माझा आवाज आईसारखा इतका गोड आहेच नाही. तरी मी तुमच्या समोर तिला ती नेहमीचे गाणं म्हणायची ते म्हणून दाखवणार आहे. आणि त्याआधी मला एक सांगायचं आहे की आजचा जो कार्यक्रम आहे स्वरांजली, आजचा जो कार्यक्रम स्वरांजली हा जो आई प्रित्यर्थ आईला श्रद्धांजली म्हणून करण्यात आला आहे. तर
यामध्ये पार्श्वभूमी म्हणजे आईला खूप लिखाणाची आवड होती आणि नेहमीच ती म्हणजे तिला ते लिखाण ती आपल्या उतरवत होती. जे तिच्या मनातल्या भावना आहेत ती कागदावर उतरवत होती आणि तिला खूप वाटायचं की माझं प्रकाश म्हणजे चांगले इतकं छान छान लिखाण आहे, आम्ही पण ते वाचत होतो नेहमी आणि असं वाटायचं की ह्याचं प्रकाशन व्हावं आणि त्यासाठी खरोखरच माझे म्हणजे तिचे शेंडे फळ संध्या तिने त्याचे म्हणजे खूपच प्रयत्न त्यासाठी केले. तिने हा विडा उचलला आणि ती म्हणाली की मी नक्कीच आईचं जे पुस्तक आहे ते प्रकाशित करणार आहे. तर मी खरोखर आणि तिला साथ देणारे तिचे मिस्टर सुधीर यांनी पण तिला साथ दिली आणि ती एवढ्या म्हणजे काय म्हणतात इतक्या वेळ काढून इतक्या म्हणजे याच्यावर तिने ते वेळ काढला आपला व्यस्त जीवनातून आणि आईसाठी हे प्रकाशित केलं पुस्तक. त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि आमच्या सर्वांतर्फे खरोखर आभार. अशी ही जी ज्योत आहे ती आम्हाला म्हणजे आमच्या हृदयात तेवत राहणार आहे आणि हे पुस्तक आमच्या समोर सतत राहणार आहे. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे खरोखरच आम्हाला जेव्हा जेव्हा आईची आठवण येणार ते आमच्या समोर दिसणार आहे. तर असं हे पुस्तक आम्हाला मिळाल्यामुळे खरोखरच मनापासून धन्यवाद. त्यानंतर मी आईला जी कविता आवडायची, आईला जे गाणं आवडायचं मला पण ते खूप आवडायचं. आई इतक्या गोड आवाजात म्हणायची ना की मी नेहमी ते गाणं म्हणायचा खूप प्रयत्न करायचे, परंतु मला ते जमायचं नाही. आई म्हणायची अगं जमेल तुला म्हणून पहा. मी म्हणायचे बरं म्हणून पाहते. तर आज खरंच ती वेळ आलेली आहे आणि मी ते गाणं आपल्या समोर सादर करणार आहे. आईचं ते गाणं आवडतं गाणं होतं ज्योती कलश छलकी. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दर बादल के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, पवन पवन करती ज्योति अमृत से सिंचन, मंगल घट ढलके, मंगल घट ढलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, पात पात बिरवा हरियाला, धरती का मुख हुआ उजाला, सच सपने कलके, सच सपने कलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, उषा ने आंचल फैलाया, फैली सुख की शीतल छाया, नीचे आ चल के, नीचे आ चल के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, हुए गुलाबी लाल
सुनहरे रंग दरबार के, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. वा, खूप छान. आजी विशारद होत्या आणि आजींना अशी खूप इच्छा होती की घरातल्या सगळ्यांनी गाणे म्हणावे. जेव्हा पण आम्ही गेट राहायचं त्यावेळेला आजी म्हणायच्या की चला आपण गाणे म्हणायचे का. आज खरंच म्हणजे तुम्ही आजी जशा म्हणायच्या तशाच गाणं म्हटलंय. कारण आजींची श्रोते म्हणजे मी आणि केकी. कुठलंही गाणं आजींना आवडलं की आम्हाला दोघींना आवाज द्यायचा आणि म्हणायचं थांब बसा, मी ही कविता लिहिली किंवा मी हे गाणं म्हणते आहे, तुम्ही ऐका. तर आज खरंच म्हणजे आता तुम्ही म्हणताना मला आजीचा भास झाला. खूप छान. मंजू अत्र्यांनी खूपच छान गाणं सादर केलं. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. श्री बाळासाहेब देशपांडे यांचा मुलगा स्टेट बँकेमध्ये नोकरीवर ग्रॅज्युएट झालेली, यांच्याशी संध्याचा विवाह झाला. अशा प्रकारे आजींच्या 4ही मुलांचे लग्न पार पडले. तर मी आता सुधीर मामांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी आपली भावना व्यक्त करावी. सर्वांना नमस्कार. आणि आज जे आपण स्वरांजली प्रोग्राम निर्माण अरेंज केलेला आहे सगळ्यांनी, ते आजींच्या प्रथम निमित्त ठेवला आहे. आणि त्यांचं म्हणजे माझ्या सासूबाई जरी आहेत तरी त्यांना पहिले मी आजीच म्हणत होतो. आणि एक व्यवस्थित प्रसन्न व्यक्तिमत्व, कधी कोणत्या गोष्ट आणि पॉझिटिव्ह नेचर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते प्रत्येक जनरेशन सोबत मिसळून जायचे, ते सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणजे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऍट द एज ऑफ 75 आणि 80 त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअप, स्मार्टफोन वापरणं ज्या लोकांना दिसत पण नाही त्या एजला त्यांनी म्हणजे अतिशय म्हणजे त्या एज मध्ये आणि व्यवस्थित मेसेज करणं मराठी, इंग्लिशमध्ये सगळ्या भाषांमध्ये. आणि मुख्य म्हणजे त्यांना संगीतामध्ये खूप त्याची आवड होतीच, जसं आपण ऐकत आलोय मागापासून. आणि त्यांच्यासोबत बरेच क्षण आम्ही घालवले, खूप मजेदार क्षण होते बरेच. सांगत बसलो तर पूर्ण इथंच लागेल. त्याचे त्यांच्यासोबत एक त्यांना स्वरांजली किंवा श्रद्धांजली म्हणून एक गाणं मी आपल्यासमोर सादर करतो.
वा, खूप छान. खरंच सुधीर मामांनी जे आता गाणं म्हटलं ते खरंच आजच्या कार्यक्रमाला शोभेचं असं आहे की वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. पण आपल्या आजी आणि आजोबा हे नेहमी आपल्या सोबत राहणार. त्यांचे संस्कार आणि त्यांची शिकवण ही जन्मभर आपण घेऊन जाणार. मी पुन्हा पुन्हा हे सांगते कारण आजी आम्हाला नेहमी म्हणायच्या की मी जरी नाही राहिली ना तरी पण तुम्ही असे गेट टुगेदर करत राहा, असे गाण्याचे प्रोग्राम करत राहा. कारण त्यांना फार त्यांचा छंदच होता आहे की सगळे जमायचे, गाणे म्हणायचे, छान मजा मस्ती करायची, लहानांसोबत पत्ते खेळायचे आणि मोठ्यांसोबत मोठ्यांसारखं राहायचं. अशी आमची आजी जी कधीही कुठलाही असं कधीच तिला वाटायचं नाही की या जनरेशन मध्ये मी ऍडजस्ट होणार नाही किंवा या जनरेशन मध्ये माझं जमेल का. त्या कधीच हार मानायच्या नाही, कुठल्याच गोष्टीला कधीच त्यांनी हार मानली नाही. जिथपर्यंत मी त्यांना ओळखते कधीच त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक नवीन कोणता मोबाईल घ्यायचा, अँड्रॉइड मोबाईल सुद्धा मला तरी वाटतं माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचे 2-3 मोबाईल झाले होते. एक मोबाईल खराब झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अँड्रॉइड फोन घेतला. पण त्या अँड्रॉइड इतक्या इझिली हँडल करायच्या की आम्ही त्यांना म्हणायचो की आजी आम्ही तुमच्याकडे असतो ना तर आम्ही खरंच हा मोबाईल हँडल नसता केला. तुम्ही इतके छान कम्पॅटेबल झाला त्यांच्यासोबत. अशा ही आमची आजी. आता मी जे आजी नेहमी म्हणायच्या माझे शेंडेफळ, माझे शेंडेफळ, तर मी आज आजींचे शेंडेफळांना विनंती करते की त्यांनी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे. या संध्यात. थँक्यू स्नेहल. मी चौघांमध्ये सगळ्यात लहान म्हणून मला सगळेजण म्हणजे लहान असल्यामुळे कोणतेही काही बोलली तरी पण मला थोडंसं हसण्यातच नेत होते. आणि मला तिचे म्हणजे आईबद्दल मला खूपच म्हणजे जास्त का बरं वाटतं कारण की ती मला नेहमी माझ्या सगळ्या माझ्या जीवनातल्या ज्या ज्या घटना घडल्या त्या सगळ्याला मला तिने साथ दिला आणि कधी पण मला पॉझिटिव्ह विचार करायला लावत होती. आणि आनंदी राहा, कधी ना कधीतरी तुझे चांगले दिवस येणार आहे असं नेहमी म्हणायचे. आणि ते खरंच माझ्या जीवनात चांगले दिवस खरंच आले आणि मी त्याच्यामुळे खूप आनंदात जीवन जगते आहे. आणि ते पण तिचे सगळं तिच्या आठवणी आणि तिचं मी मला सतत येत राहतात आणि अजूनही ती माझ्या डोळ्यासमोर नेहमी येत राहते. आणि ती पण बॅग घेऊन आलेली मला रोज दिसते. रोज मला दिसते ती की माझ्या घरी बॅग घेऊन आलेली आहे आणि मी आई संध्या मी तुझ्याकडे राहणार आहे असं म्हणत. मला त्याच्यात असं वाटेल हो ना ग आई तू राहा ना. आणि मला एकदमच जाग घेऊन जाते आणि मग ते स्वप्न निघून जातं. मग मला खूप वाईट वाटतं सकाळी उठल्यावर की अरे आई तर माझ्या जवळ होती आणि निघून गेली. पण मी तिच्या आठवणीसाठी एक कविता आहे ती मी म्हणते आहे. जगण्याच्या धडपडीत घर सुटत, जगण्याच्या धडपडीत घर सुटत पण आठवणी कधीच सुटत नाही. आयुष्यातले आई नावाचे पान काहीही झालं तरी कधी मिटत नाही. तळहाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला. आपल्या आई
आयुष्यातला आनंदाचा नेहमी झुलवते ती मळा. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधीच घटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही. तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिला आपलाच लळा असतो. आपलं भलं व्हावं ह्यातच तिचा जगण्याचा सोहळा असतो. तिच्या पंखाखाली मन निवांत असते. चिंता कधी वाटत नाही. आयुष्यातलं आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही, कधीच मिटत नाही. अजून तिला खूप एक गाणं ती नेहमीच म्हणायची. अगदी कोणताही प्रसंग असला तरी पण ती ते गाणं नेहमीच म्हणायची. आणि ते शेवटी जाताना सुद्धा तिने आम्ही एक छोटासा प्रोग्राम केला होता, त्याच्यात तिने म्हटलं होतं ते गाणं. ते पण मी आज म्हणते आहे. म्हणजे मी प्रयत्न करते. मला तर गाणं एकदम चांगलं म्हणता येत नाही, पण मी नक्की तो प्रयत्न करीन. विश्व चक्र है अविरत फिरते, मरणामधुनी जीवन सरते. अश्रु आज से उदाहसती, नवन असे केवळे. सारखा काळ चालला पुढे, कोणाचे कोणा वाचून अडे. सारखा काळ चालला पुढे, कुणाचे कोणा वाचून अडे. शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे केविलवाडे. शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे केविलवाडे. वसंत येता पुन्हा गळा, वसंत येता पुन्हा गळा. साज तयावर चढे, सारखा काळ चालला पुढे, कुणाचे कोणा वाचून अडे. सारखा काळ चालला पुढे. श्रेष्ठ वीर नर इथे नांदले, राम कृष्ण ही आले गेले. श्रेष्ठ वीर नर इथे नांदले, राम कृष्ण ही आले गेले. जग हे अडले त्यांच्यासाठी, असे न केव्हा घडे. सारखा काळ चालला पुढे, कुणाचे कोणा वाचून अडे. सारखा काळ चालला पुढे. मरणाला जो जगास मुकतो, त्याच्या मागे कुणी न जातो. मरणाला जो जगास मुकतो, त्याच्या मागे कुणी न जातो. दुःखवरीचे कवटाळूनिया, दुःखवरीचे कवटाळूनिया.
नित्य कुणी कारण सारखा काय चालला पुढे कुणाचे कोणा वाचून अड सारखा काय चालला पुढे. आणि मला आज एक म्हणायचं होतं की मी तर पुस्तक छापलेत पण सगळ्यांनी मला त्याची साथ दिली. पराग, स्नेहल, दादा, मोहन, मंजू आणि माझे मिस्टर सुधीर आणि आणि अवंती, केतकी, अमेय या सगळ्यांनी साथ दिली तरच हा प्रोग्राम चांगला होऊ शकतो आहे. नाहीतर मग मी नुसतंच पुस्तकं लिहिले असते तसेच वाटले असते तर मग त्याला काही अर्थ नसता राहिला. पण याला हा सोहळा घडवून आणला याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद आत्या. आईचं लहान मूल हे कधी हसण्याचा विषय नाही, कौतुकाचा विषय असतो. तर आजी नेहमी तुम्हाला तुमचं फार कौतुक करायचं. आणि लहान मुलाचं आपण पहिल्यांदा चालणं बोलणं तर आपण कसं त्याला कौतुकाने नेतो, कौतुकाने हसतो. तो भाव होता त्यामागचा, बाकी काही उद्देश नव्हता आजींचा. आता आपण आजींची आत्मकथा पुढे सरकवूया. अशा प्रकारे माझ्या 4ही मुला मुलींचे लग्न समारंभ पार पडले. पुढे दीपकचे 2 मुले चिरंजीव पराग व अमेय, मोहनची 2 अपत्ये चिरंजीव आदित्य, कुमारी ईशा, मंजूची 2 मुले अजिंक्य आणि प्रतीक आणि सौ संध्या, संध्याची 2 मुले कुमारी अवंती आणि चिरंजीव आशे. असा आमचा परिवार वाढत गेला. अशा 8 नातवंडाची मी आजी झाले. माझा आनंद मलाच मोजता येईना. माझ्या मुलांच्या बाबांनी आपल्या 4ही मुलांचे विवाह समारंभ मोठ्या थाटात व आनंदाने पार पाडले. प्रत्येकी एक नातवाचे बारसेही केले. जणू काही आपल्या जीवनातील आपले कार्य संपले असे समजून की काय त्यांनी आपली जीवन यात्रा संपवण्याची तयारी सुरू केली. कारण खूप थकल्यामुळे व दगदगीमुळे त्यांची प्रकृती खालावल्यासारखी दिसू लागली आणि तशा अवस्थेत असताना त्यांची पुन्हा भंडाऱ्याला बदली झाली व इच्छा नसतानाही तिथे जॉईन व्हावे लागले. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती बिघडतच गेली. घराची ओढ फार असल्यामुळे ते रोज येणे जाणे करीत असत. त्यामुळे औषध पाणी घेऊनही त्याचा उपयोग होत नव्हता. त्यांचे हे शेवटचे प्रमोशन होते. भंडाराहून परत आल्यावर काही दिवसांनीच ते रिटायर झाले आणि तेथून 1 ते 1.5 वर्षांनी त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. आता आयुष्याची सीमा मी गाठली. मुलू, आजी व आजे सासू ही पद मला लाभणार आहेत. आयुष्यात येणाऱ्या सर्व पदांचा मी लाभ घेतला. माझ्या सामर्थ्याप्रमाणे त्या पदांचे सार्थक करण्याचा मी प्रयत्नही केला. त्यात खूप नाव मिळवले असे नाही तरी माझ्यापुरते समाधान मी मिळवले असे मला वाटते. इतक्यातच म्हणजे ऑगस्ट महिन्यात माझ्या नातवाचे लग्न ठरले आणि रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2009 ला त्याचे साक्षगंध आणि साखरपुडा झाला. नाव पराग. त्याच्या बालपणाचे वर्णन मी मागे केलेच आहे. लहानपणी तो सुंदर होताच, आता तर तारुण्याने सजलेला राजकुमार वाटतो. त्यांनी आपल्यासाठी एक सुंदर फुलराणी शोधून काढली आणि तिच्या बरोबर त्याचे लग्न ठरले. तिचे नाव स्नेहल. लग्न दिनांक 12 डिसेंबरला आहे. त्याच्या लग्नाची खुशी सर्वांनाच आहे. वडील तर आपल्या घरी सून येणार म्हणून खूपच खुश आहेत. या आनंद सोहळ्यात काय करू आणि काय नको असे त्यांना वाटणे साहजिक आहे. कारण या आनंद सोहळ्यात त्यांचे घरचे पहिलेच कार्य आहे ना. मला तर फारच परमानंद झाला आहे. आता घरात आनंदाचे वातावरण पसरले कारण नातवाच्या लग्नाचे दिवस जवळ आले. लग्नाची खरेदी सुरू झाली. दिवस कसे जात होते हे कळेनासे झाले. माझ्या आजीचे मन तर आनंदाने थुई थुई नाचत होते. मनातले सगळे गंभीर स्वरूपाचे विचार कुठल्या कुठे निघून गेले आणि वार्धक्याला विसरून मन स्वैरभैर होऊ लागले. मी मनाला आवरण्याचा प्रयत्न करीत होते कारण अहो असं बरं दिसतं का, पण काय ते तर आवरलं जातच नव्हते. जणू नवं चैतन्य मनात भरले होते. माझी मुलं मला चिडवू लागली. बघा बघा आजीच्या अंगात कसा उत्साह दाटला आहे. छे, आमची आई स्वतःला कधी म्हातारी समजतच नाही. तिचा हा उत्साह आता जणू वर उफाळून आला आहे आणि खरं मला तसं वाटतही नव्हतं. मग मी स्वतःला व मनाला आवरण्याचा सतत प्रयत्न करीत होते पण ते कसलं स्वस्त बसतं.
त्यानंतर त्याचा लग्न सोहळा संपन्न झाला. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात थोडेफार खाचखळगे भरपूर आनंदमय जीवनाचा समावेश असल्यामुळे मी खूप सुखी आहे. असेच सुख समाधात मन रमत असताना इतके महिने कसे निघून गेले ते समजलेच नाही. आणि तो दिवस येऊन धडकला. लवकरच गोड बातमी कळणार होती. पणजी होण्याचे भाग्य मला आज लाभणार होते असे कळले. आणि अहो, माझ्या नातवाला मुलगी झाली. तिचे 24 एप्रिलला बारसे करण्याचे ठरले. सुंदर गोंडस माझी पण ती मी बघितली आणि एकदाची मी पणजी झाले. बाईच्या आयुष्याचे शेवटचे पद मी प्रस्तुत केले आणि आता आपण खूप म्हातारे झाले आहोत याचे मला लक्षात आले. तिचे नाव श्रेया. पाहता पाहता श्रेया शाळेची झाली आणि आता आमची छकुलीवर एक कविता मी लिहिली. ती कविता आजींनी श्रेयावर लिहिली होती, माझी छकुली म्हणून. ती कविता आज श्रेया तुमच्या समोर सादर करणार. कवितेचे टायटल आमची श्रेया राणी शाळेला जाणार. इटुकली पिटुकली श्रेया राणी उद्या शाळेला जाणार. बरं का, उद्या शाळेला जाणार. शाळेचा युनिफॉर्म घालून, पाठी पुस्तक घेऊन, पाठी घालून, खाऊचा पण डबा सोबती घेऊन ती जाणार. बरं का, राणी उद्या शाळेला जाणार. मग काय बाबा, माझ्या राणीची घरघर गिरक्या मारून आपल्या आनंद व्यक्त करणार. राणी उद्या शाळेला जाणार. टपटप फुटांचा आवाज करून निघाली श्रेया हसत मुखाने. सगळ्यांना बाय बाय करणार. राणी उद्या शाळेला जाणार. आजी आजोबा, आई बाबा आणि लाडके काका तुझे पटापट पप्प्या घेणार. राणी उद्या शाळेला जाणार. सवादिनी शाळेत शिकून श्रेया मोठी होणार. बरं का, खूप मोठी होणार. अशी आमची श्रेया राणी उद्या शाळेला जाणार. उद्या शाळेला जाणार. वा श्रेया, खूप मस्त. यावर मी थोडं सांगते की आजी श्रेयाचा गेम पार्टनर म्हणजे आजी असायची. श्रेयाला सुट्ट्या लागल्या की श्रेयाच्या खिशात सतत पत्त्यांचा जोड असायचा आणि आजी आणि श्रेया कंटिन्युअसली पत्ते खेळायच्या. त्याच्यानंतर लुडो खेळायच्या. पण लुडो मध्ये दोघींचा स्वभाव सारखा, कारण दोघींना हारणं आवडायचं नाही. आणि लहान मुलींसारखं थोड्या वेळात भांडून वेगळ्या व्हायच्या आणि लगेच पुन्हा अर्ध्या तासात पुन्हा तो गेम सुरू करायचा. तर आजी म्हणजे पणजी, श्रेयाची पणजी, ही श्रेयाची पणजी कमी आणि मैत्रिणी जास्त होती. तर अशी ही सुंदर कविता आजींनी श्रेयावर लिहिली होती. आता आपण पुढे आजींची जीवनकथा पुढे सरकवूया. घरात सध्या वेगळेच वातावरण आहे. चिरंजीव अमेय, माझा दुसऱ्या नंबरचा नातू, त्याच्या लग्नाविषयी विचार विनिमय सुरू आहे. त्यामुळे घरातील सर्वच खूप आनंदात आहे. अशा उत्साही वातावरणात माझेही मन खूप उत्साही झालं आहे. मुली बघण्याचा प्रश्नच येत नाही. अमेयाने आपली जोडीदारीण ठरवून ठेवली आहे. त्याविषयीचे विचार सुरू आहेत. नागपुरातील जोशी यांची मुलगी नाव केतकी, तिने MBA केले आहे आणि 11वीचे क्लासेस चालविते. लग्न 26 नोव्हेंबर 2014 ठरले. लग्नाच्या दिवशी आधी सीमंतपूजन व उद्याला लग्न. लग्नात सगळेच नातेवाईक मंडळी हजर होती. बरोबर 11 वाजता लग्न लागले व त्यानंतर सर्व विधी झाले. पंक्ती उठल्यानंतर सुन्मुखाचा कार्यक्रम झाला व रात्री वरात घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यावर आम्ही खूप मजा केली. अशा रीतीने हा लग्न सोहळा पार पडला. अशा प्रकारे आजींच्या मोठ्या 2 नातवांचे लग्न झाले. माझी मुलगी मंजुषा, हिच्या मोठ्या मुलाचे लग्न अजिंक्यचे लग्न ठरले. असे समजल्यावर कोण आनंद झाला म्हणून सांगू, कारण नुकतेच माझे आजारपण झाले. त्यातून सुटून मी घरी आलेली. आपल्या लग्नाला जायला मिळणार या आनंदात मी होते. पण लग्न इंदोरला होते. एवढ्या आजारातून सुटल्यावर आईला एवढा लांब न्यावे की नाही या मुलांचा विचार सुरू झाला. पण लग्नाची तारीख 12 जून ठरली व अवधी मिळाल्यामुळे माझी तब्येत बरीच सुधारली व मला जायला मिळाले. तसे ते
तसे ते दिवस खूप आनंदात गेले आणि माझ्या नातवाचे म्हणजे अजिंक्यचे लग्न झाले आणि माझ्या नातसुनेचे नाव भक्ती अजिंक्य खानचौडे. भक्तीनी आपल्यासाठी आपल्या पुढे एक गाणं सादर करणार आहे. तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवलाय, तर स्क्रीन शेअर करून तुम्हाला हा लगेच व्हिडिओ पाहायला मिळणार. आवाज नाही येत आहे. छान आवाज माझ्या नातवात म्हणजे दुसऱ्या नंबरच्या मुलाचे लग्न झाले, तो म्हणजे आदित्य, आणि तेही लग्न झाला माझा पार पडलं. माझ्या नातसुनेचे नाव समृद्धी आदित्य होते. देवाने मला भरपूर आयुष्य घेऊन सुखद समाधानी जगू दिले आणि याचे मला समाधान यासाठी देवाचे शुभेच्छा आभार मानतो. आणि समाधानात आणखी भरभरली अजिंक्यला मुलगी झाली आणि एका पंचीचा जन्म झाला. आता इतक्यातच म्हणजे 27 फरवरीला अमेय यांना मुलगा झाला.
त्याचे बारसे मे महिन्यात करण्याचे ठरले. सर्वजण बारशाची तयारी करण्यात मग्न आहेत. सर्वांना खूप आनंद झाला. माझे तर विचारूच नका. एक पट्टी आणि दुसरा पण याची मी जिजे झाली. ते म्हणजे मिहिका आणि आदर. आता पुढे अजून एक लग्न समारंभ लवकरच होणार आहे. ते म्हणजे माझ्या मुलीच्या मुलीचे लग्न. नाव अवंती. अजून 4 महिने अवकाश आहे. 26 जानेवारी 2019 करण्याचे ठरले. देवानी हा सोहळा पाहण्याची भावनी मला देखील दिली असं दिसतंय. सोहळा पाहण्याची इच्छा तर आहे. बघूया काय होत आहे. लग्न नागपुरात आहे. तीही आणि जर परगावी झाले असते तर मला राहणे शक्य झाले नसते. आणखी आनंदात भर घालणारी दुसरी गोष्ट त्याच्यासाठी माझा मोठा नातू पराजयाला मुलगा झाला. ही चौघांची पंक्ती झाली. खूपच आनंद होतो. त्याचे बारसे 10 फेब्रुवारीला करण्यात ठरवले. तर आजींची मोठी तिला मी तुमच्यावर आमंत्रित करते की तुमची व्यक्त करते. मी गाडन चालू करणार. आपण असा विचार करतो, असं मानतो की शरीर सोडल्यावर तो एका दुसऱ्या जगात जातो. प्रॅक्टिकली विचार केला तर आपण पण कधी ना कधी अशी वेळ येऊ शकते की आपण आजीला परत तेव्हा आपण आजीला परत निघतो. हे गाणं तेव्हा हे गाणं की आपण आजीला परत भेटतो आहे आणि आजीला आपल्या सगळ्यांचे स्ट्रगल अगदी चांगल्याने आपल्या सगळ्यांची स्वप्न अगदी चांगल्याने घ्यायची. तर आपण ते सगळे अडथळे पार करून सगळं म्हणजे आमचं बिगिनिंग ऑफ दिस लाईफ आपण आजीला परत भेटतोय. तेव्हा ती आपल्याला शाबासकी देते, आपल्याला वेलडन म्हणते आणि त्या जगात आपल्याला वेलकम करते. असं एक हे गाणं इमॅजिनेशन म्हणून आहे. आणि मी इंग्लिश गाणं प्रेझेंट करते. आजी इंग्लिश टीचर होती तर आजीला हे गाणं आवडेलच. What will it be like when my pain is gone and all the worries of this world just fade away? What will it be like when you call my name and that moment when I see you face to face? Bearing my whole life to hear you say, well done, my good and faithful one. Welcome to the place where you belong. Well done, my beloved child. You have run the race and now you're home. Welcome to the place where you belong. What will it be like when tears are washed away? Every broken thing will finally be made whole. What will it be like when I come to your glory, standing in the presence of a love so beautiful? I'm waiting my whole life for that day. I live my life to hear you say, well done, my good and faithful.
Welcome to the place where you belong. Well done, well done, my beloved child. You have run the race and now you're home. Welcome to the place where you belong. Thank you. Very great, Avanti. हे कधी विसरू नकोस की तू आजीचं प्राऊड आहेस. आजी तुझ्यावर खरंच खूप प्राऊड फील करायची. आपण आजींची कथा पुढे मी अजून सांगते तुम्हाला. माझ्या मुलाच्या मुलीचे म्हणजे ईशाचे लग्न ठरले, पण कोविडमुळे ते रजिस्टर मॅरेज करण्याचे ठरले. पण माझे आजारपण मध्येच आले ना, त्यामुळे मला जाता आले नाही. पण टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणून मला ते ऑनलाईन पाहण्याचा आनंद मिळाला आणि वधूवरास मी ऑनलाईन आशीर्वाद दिले. नाथ जावयाचे नाव अभिनव चंदे. मी आता कशाची चिंता करणे सोडून दिली पाहिजे, पण तसे होत नाही ना. काय करू, अगदी सुचेनासे झाले. तरी आहे तेवढे आयुष्य जगायचे आहे. आयुष्यात सर्व गोष्टी घडताना माझ्या बुद्धीने, शरीराने आणि मला जी साथ दिली याचे मला आश्चर्य वाटते. याकरिता मी परमेश्वराची अत्यंत ऋणी आहे. अशी इतकी सुंदर आजींनी जीवनगाथा लिहिली आहे त्यांच्यावर. त्यातला फक्त फुल न फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा आम्ही म्हणण्याचा सादर करण्याचा प्रयत्न केला. आजींनी त्यांच्या पूर्ण जीवन कवितेवर म्हणजे कथेवर त्यांच्या जीवन कथेवर त्यांनी पुष्कळ काही लिहिलं होतं. त्यातनं आम्ही खूप आमच्या परीने त्यांनी जसं लिहिलंय त्या सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही थोडंसं हे झालं असेल, चुकलं असेल तर माफ करा, क्षमस्व. आता मी आजींची आवडती नाचून केतकी तिला मी मंचावर आमंत्रित करते. तिने तिच्यासाठी आजींसाठी काहीतरी बोलावं. थँक्यू सो मच वहिनी. आजींनी आजपर्यंत आपल्याला सगळं काही छान शिकवलं आहे आणि त्यातलीच एक शिकवण मी एका प्रार्थनेतून सादर करायचा प्रयत्न करते, डेडिकेटेड टू आजी. आणि आजी, 1 वर्षात असा एकही दिवस नाही की जेव्हा तुम्ही मला आठवल्या नाही. जेव्हा पण मी वेगवेगळ्या लोकांना भेटते, समजायचा प्रयत्न करते, तेव्हा मी सर्वात पहिले तुमचा दृष्टिकोन समोर आणून मग कसं वागायचं, काय बोलायचं याचा विचार करायचा प्रयत्न करते. तर प्रार्थना आज मी तुम्हाला डेडिकेट करते आजी. मागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना.
क्लेश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. काली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला आजवांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, ओले चालो पुढे जे थांबले ते संपले. धवतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. थँक्यू थँक्यू. वा, खूप छान केतकी. आमच्या आजींनी त्यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त रचलेल्या काही काव्यपंक्ती मी तुमच्या समोर सादर करते. कवितेचे नाव वयोवृद्ध मनाची व्यथा. जग हे असे किती सुंदर, जणू अफाट भव्य सागर, त्यात सुखाने जगताना सुरुवात ना अंतर, नाती गोती जपताना प्रेम माया जागली, दुःख संकटे समोर येता कधीच ना घाबरली. आयुष्याची चढण चढता दमछाक ना झाली, आनंदाच्या डोळामध्ये तुडुंब मी नाहली. दीर्घ आयु देऊन देवा आनंद मला तो दिला, वयाची 83 वर्ष सरली आता जगण्याची ना हौस मला. मोह बंद हे सुटत नाही करू काय मी देवा, गरज नसता जगत राहणे सोसावे ना मला. तूच पाठी राख माझा तूच वर दे मला, नंतर रक्षण कर सर्वांचे हेच मागणे तुला, हेच मागणे तुला. रचिता श्रीमती सुषमा कुकडे. अशा प्रकारे आजींनी त्यांची जीवनकथा या पुस्तकात पूर्ण उतरवली आहे. जणू काही आज असं वाटलं की आजी आपल्यात येऊन बसल्यात आहे आणि त्यांच्या तोंडून आम्ही ही जीवनकथा ऐकलेली आहे. तर माझ्या कानावर त्यांचे शब्द पडत होते की त्या मला वाचून दाखवतात. तर अशा प्रकारे आजचा प्रोग्राम इथे संपन्न होतो. मी काही जणांचे आभार मानू इच्छिते. सगळ्यात पहिला म्हणजे आमचे आधारस्तंभ बाबा आणि काका यांचे मी आभार मानते. आणि तसेच सर्व मोठी मंडळी, आत्या, काका, काकू, सुधीर मामा
या सगळ्यांचे मी आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमाला हातभार दिला, कारण त्याच्याशिवाय हा कार्यक्रम पॉसिबलच नव्हता. आणि मेन म्हणजे आमची टेक्निकल टीम, आमचा कॅमेरामॅन, फोटोग्राफर, या टेक्निकल टीमचे सुद्धा मी आभार मानते. आम्ही एक कॅमेरामॅन पराग, टेक्निकल प्रतीक आणि अवंती, या सगळ्यांचे मी आभार मानते. या कार्यक्रमाचा शेवट बाबांना करायचे अशी त्यांची इच्छा आहे, तर मी ह्या शेवटचं बाबांना एकदा मंचावर आमंत्रित करते. त्यांना काही सांगायचंय, त्यांना काही बोलायचंय, हे बाबा म्हणतील, ते सांगते, मला सादर करतील. हॅलो. प्रत्येक मैफिलीचा शेवट हा भैरवीने होत असतो. आज या मैफिलीचा शेवट आईवरची एक खास कविता वाचून मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. काळजाची हाक असते, काळजाची हाक असते आई निशंक निशब्द जाग असते, असते आई बाबांनी एक आईवर कवितेचा व्हिडिओ आहे, त्यांना तो घरीवरून येत आहे त्याच्यामुळे ते वाचू शकत नाहीये. तो हा व्हिडिओ मी व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या लगेच शेअर करते. आईवर कविता लिहिलेली आहे, आई म्हणजे काय, तर ती कविता त्यांना तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्याची होती. तर हा जो व्हिडिओ आहे आणि भक्तीचा जो व्हिडिओ आहे, असे दोन्ही व्हिडिओ आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो. अशा प्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी सगळ्यांना आवाहन करते. आणि सगळ्यात पहिले मेन म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही इतक्या वेळा जॉईन करून रिक्वेस्ट करून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास होऊन जॉईन करावं लागलं, तर मी तुमचेही आभार मानते. आणि तुमच्याशिवाय या कार्यक्रमाला मजा आली नसती. आम्ही ऑफलाईन हा कार्यक्रम केला असता तर इतके सगळ्यांना एकदम हा पाहता नसता आला. तर त्या सगळ्यात मोठा आभार, तर त्यातला मोठा वाटा तर तुमचाच सगळ्यांचा आहे. तर जे ऑनलाईन आहेत त्यांचाही शतशः आभार, जे ऑफलाईन उपस्थित आहेत त्यांचाही शतशः आभार, टेक्निकल टीम, कॅमेरामॅन, फोटोग्राफर यांचाही शतशः आभार. धन्यवाद. बाय. बाय बाय. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन करा, आपण स्क्रीनशॉट घेऊया. तर रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी प्लीज कॅमेरे ऑन करा आपले. ऑडिओ अनम्यूट करा सगळे, बोलू शकतो आपण सगळे एकमेकांशी. बॅडमिंटनचा प्रॉब्लेम, ऑडिओ अनम्यूट करून बोलू शकता सगळे. कोणाला काही अजून आजींबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही
स्क्रीन प्रेझेंट करून बोलू शकता, कॅमेरा ऑन करून माईक ऑन करून बोलू शकता. जर कोणाला इच्छा असेल तर प्लीज हँड रेज करा. जर इच्छा असेल तर हँड रेज करा. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर बोलू शकता. आवाज ऐकत नाही का? हॅलो, आवाज येत आहे? हॅलो, आवाज येत आहे का? हॅलो, आवाज येतोय. आवाज येत आहे? मला येतोय आवाज. सध्या हॅलो, ऐकू येत आहे का? हॅलो, ऐकू येत आहे. मौसी मतलब छत्तीसगढ़ नंतर आपल्याला मौसी ऐसा नवरात्र करता आली होती. 10 दिवस होती. आणखीन पेटी या सगळेजण या ना. प्रतीक ये. फोटो काढायला सगळ्यांना कपडे घालावे लागले फोटो काढायसाठी. सगळ्यांना कपडे घालावे लागले. पाहिलं का? ओके, गुड नाइट. गुड नाइट. चलो, गुड नाइट. गुड नाइट. बाय बाय.